रिटायर्ड मेजर जनरल S.P.S. नारंग यांनी इंग्रजीत लिहिलेला एक अनुभव आहे. त्याचा कर्नल आनंद बापटांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये मी डेहराडूनहून चंदीगडला जात होतो गाडीने. वाटेमध्ये पौंटा साहेब गुरुद्वार इथं मी थांबत असतो. थोडा वेळ थांबायचं, शब्द कीर्तन ऐकायचं, गुरूंच्या पाया पडायचं आणि लंगरमध्ये सगळ्यांच्या बरोबर जेवण करायचं. तोपर्यंत गाडीला विश्रांती, असा कार्यक्रम. मी आत गेलो, लंगरमध्ये जेवण करून बाहेर पडलो. त्या छोटे छोटे दुकानं असतात बाहेर, तिथं ते रेंगाळलो जरा. त्यावेळेला मला एक कुटुंबीय दिसले. दोघं मोठे होते आणि 2 लहान जोडपी होती. त्यावेळेला त्यांची काहीतरी बोलणी चालली होती. मी ते ऐकलं. त्यावेळेला तो जो मोठा माणूस होता त्याच्या हातामध्ये नाणी होती, 2 नोटा होत्या, त्या त्याने बघितल्या आणि 3 चहा आणि 4 समोसा अशी भक्कम आरडू सोडली. मला वाटलं की त्यांना जेवायचं आहे. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला जेवायचं आहे काय? इथं परमेश्वराचा प्रसाद आहे. त्यावेळेला तो म्हणाला, नाही, आमचं जेवण झालं आहे. मग एक लहान मुलगा पटकन म्हणाला की आबा, जेवण कुठे झालं आहे सकाळपासून? मग मी त्यांना सांगितलं, काही संकोच करू नका, इथं देवाचा प्रसाद म्हणून जेवण असतं. मी त्यांना सगळ्यांना घेऊन लंगरमध्ये गेलो. मग त्यांची चपला काढून त्या स्टँडवर मी ठेवल्या. ही माझी पहिलीच कारसेवा होती. त्या मुलाने रंगीत पटके होते ते डोक्याला बांधले. कडा प्रसाद देत होते, तो प्रसाद घेतला. मग आम्ही लंगरमध्ये सगळ्यांना घेऊन जेवायला बसलो. जेवण करून ते जरा ओशाळलेच होते. मी बाहेर पडलो. त्यावेळेला एक सेवेकरी आणि तिथले मुख्य ग्रंथी ते बाहेर आले माझ्याकडं आणि मला म्हणाले, ते मुख्य ग्रंथी, की तुम्ही रोज ग्रंथाचा पाठ करता का? मी गांगरलोच. मी हो म्हणणार होतो, पण म्हटलं, नाही हो, रोज पाठ करणं होत नाही. मग ते म्हणाले, यापुढे तुम्हाला ग्रंथाचा पाठ करण्याची जरुरी नाही. मी आणि घाबरलो. आता आणि काय म्हणतात? मग ह्या लोकांना घेऊन तुम्हीच आलात ना? हो, मीच आलो. त्यांची सेवा तुम्हीच केलीत ना? हो, मीच केली. मग ते त्या लोकांच्या पुढे जाऊन हात जोडून म्हणाले की हा परमेश्वराचा प्रसाद आहे. तुम्हाला ज्या ज्या वेळेला इकडे येऊन वाटेल त्यावेळेला तुम्ही प्रसाद घेऊ शकता. मग आम्ही बाहेर पडलो. त्या वृद्ध स्त्रीनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ती रडायलाच लागली. तेव्हा मला कळलं की मी खरा सेक्युलर